तो हॅशटॅग आहे ना, प्रमृता. हां, तो म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही बिग बॉसमधनं बाहेर आलो तेव्हा आम्हाला कळलं की ओ बापरे, लोकांना आपण आवडतोय किंवा लोकांना आवडत होतो. रोमॅन्स. पीपल वर रूटिंग फॉर अस. आणि छान वाटलं ते. खूप तो सुखद धक्का होता. कारण मला खूप दुःख झालं होतं मी बिग बॉसमधनं बाहेर पडले तेव्हा. मला असं माझ्या जखमेवरती फुंकर मारल्यासारखं झालं की ठीक आहे यार, आपण गेम शोमधनं बाहेर पडलोय पण लोकांना आपण आवडलोय. काहीतरी मिळालं की पण प्रसाद मिळाला. हां, एक्झॅक्टली. सो म्हटलं हरकत नाही म्हणजे नशीबच माझं छान हे झालं होतं, फुललं होतं की मला प्रसाद मिळाला. सो त्यांनी आम्हाला ते हॅशटॅग प्रमृता तेव्हा खूप ट्रेंडिंग होतं की त्यांनी आमच्या दोघांची नावं अशी एकत्र केली होती. सो कमाल होतं ते. तू ते आता बिग बॉस बद्दल बोललीस ना, तर ते मला असं बऱ्याचदा वाटतं की ते बिग बॉसच्या ते एका घरामध्ये सगळे लोक राहतात, एकमेकांचं बिचिंग करतात, काय ते भांड्याभांडी आणि मोबाईल नाही, ते सगळं क्लॉस्ट्रोफोबिक नाही होत का? घुसमटल्यासारखं नाही होत? मी बऱ्यापैकी घरकोंबडी आहे ऑलरेडी. त्यामुळे माझ्यासाठी तो टास्क नव्हता, एका घराखाली राहणं आणि 24 तास राहणं. मला हे माहिती होतं की माझ्या स्वभावानुसार मला हा काही मोठा स्ट्रगल नसणार आहे तिथे राहणं. लोकांना होतं, लोक होमसिकसुद्धा होतात. मला खूप प्रॅक्टिकली मला क्लिअर होतं की ओके, दिस इज जस्ट अबाउट 3 months. त्याच्यानंतर आहे पुन्हा सगळं रोजचं आयुष्य आहे, फोन आहे, आईवडील आहेत, सगळं पुन्हा येणारच आहे. सो हा 3 महिन्याचा प्रश्न आहे. त्यामुळे मला ते खूप मी समजून घेतलेली होती गोष्ट. पण होते मजा म्हणजे आतमध्ये लोकांना वैताग येतो. लोक खूप ट्रेकला जाणं मिस करतात. लोक बाहेरचे खाद्यपदार्थ मिस करतात. चांगलं चविष्ट चमचमीत जे फूडी असतात. प्रसाद पण खूप मोठा फूडी आहे. तर तो सुद्धा ते सगळं खूप मिस करत होता. माझं तेही नाही. मला आपलं घरगुती वरण भात प्रेमी. त्यामुळे मला तोही काही मुद्दा नव्हता. सो तो पार्ट आय कुड हँडल इझिली. नाही, पण आणि कसं की तू तासनतास गप्पा मारत बसायची प्रसाद बरोबर, त्यामुळे तुझ्यासाठी ते वरदानच होतं ना की एकाच घरात डांबून ठेवलंय दोघांना. हो ऍक्च्युली. हो की नाही? म्हणजे एवढं अनडिवायडेड अटेन्शन आपल्याला कधी मिळणार आहे? बरोबर आहे. कारण ज्या क्षणी आपण म्हणजे दिस इज व्हेरी नॅचरल की आपण शेअर करतो कुणाला तरी, मैत्रिणीला वगैरे, ऐक ना मला ना तो हा आवडतोय जरा, मला असं वाटतंय काहीतरी घडू शकतं. की मग ती एक वेगळं स्टॉक करणार त्याला, तिचे जजमेंट सांगणार की ऐक ना असं आहे, मला तो म्हटला होता की त्याने खरं तर आधी हे केलंय ते केलं, असा एकदम भडीमार होतो. बट आतमध्ये तेच झालं की मी फक्त आणि फक्त प्रसाद ह्या क्षणी आत्ता कसा आहे ह्या सगळ्या गोष्टी मी अनुभवू शकले विदाऊट एनी जजमेंट्स. त्यामुळे इट वर्क फॉर मी ॲक्च्युली. म्हणजे बिग बॉसनी तुला बरंच काही दिलं. हो डेफिनेटली. पण प्रसादच्या बाजूनी कसं होतं? मी म्हटलं तसं की प्रसाद अतिशय रॉ होता. की त्याचे काही शब्द असे पॉलिश नव्हते, त्याचे विचार खूप अगदी क्लिअरली बाहेर येत होते, असं काही नव्हतं. पण एक स्वभाव थोडासा जाणवत होता मला की स्वभाव याचा इतरांपेक्षा वेगळा आहे. हा झोकून देऊन दुसऱ्याला मदत करतो, म्हणजे फक्त माझ्यावर प्रेम आहे जाणवलंय म्हणून असं नाही, पण इन जनरल तो जेव्हा त्याला कळतं की समोरच्या व्यक्तीला काहीतरी मदतीची गरज आहे, तो झोकून देऊन त्याला मदत करतो. ह्या गोष्टी जाणवत होत्या. आणि म्हणजे सॉरी, मी काय प्रश्न होता? नाही, मी म्हटलं प्रसादच्या बाजूने, म्हणजे प्रसादच्या बाजूने. कारण तू काय म्हणालीस की त्याला सेल्फ एक्सप्रेशन नव्हतं किंवा काहीतरी बॅगेज नव्हतं. म्हणजे नक्की तू त्याच्यातलं काय ट्रिगर केलंस किंवा तुझ्याच बरोबर राहिल्याने किंवा तुमच्या फुलणाऱ्या प्रेमामुळे तो कसा हळूहळू स्वतः फुलत गेला? सो ॲक्च्युली हे खूप काय म्हणू ऑर्गॅनिकली या गोष्टी घडल्यात. कारण मी जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडते आहे किंवा मी जेव्हा माझं पुढचं आयुष्य इमॅजिन करते आहे, तेव्हा मी एक डॉक्टर म्हणून नाही बघू शकत त्या गोष्टीकडे. मला इक्वली त्या जर्नीमध्ये मजा आली पाहिजे. बरोबर. सो अगेन बिग बॉसमध्ये होते म्हणून मी त्याला तेवढा तो वेळ देऊ शकले, कारण मी तेव्हा काही विचार नव्हता केला की हा आपला लाईफ पार्टनर होणार किंवा काय. सो आय वॉज जस्ट बिईंग देअर फॉर हिम. आणि आय थिंक आता ते कदाचित तो जास्त चांगलं सांगू शकेल, पण मला असं वाटतं की त्याच्यावरती विश्वास जेव्हा मी दाखवला की अरे ठीक आहे, तू चुकतोयस,
तुझं काही काही वेळेस तुला सांगता नाही येते किंवा तू गेममध्ये काही काही वेळेस तुझी स्ट्रॅटेजी चुकत असेल, जे काय होत असेल, बट इट इज फाईन. तू माणूस आहेस किंवा काय. हे नकळत जेव्हा मी त्याच्यावरती विश्वास टाकला, तर त्याच्यामुळे आय थिंक त्याला असं वाटलं की अरे नाही, हे काहीतरी वेगळं आहे, आपलं हिच्यासोबत काहीतरी वेगळं होऊ शकतं. आणि प्रसाद अतिशय इमोशनली ड्रिव्हन आहे. त्यामुळे त्याला तर असं होतं की बिग बॉसमध्ये तुम्हाला दे कमिटमेंट. मग आता झालंय आपलं सगळं असं छान, आपल्याला वाटतं एकमेकांबद्दल, तर कमिटमेंट द्यायला काय प्रॉब्लेम आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.